नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीचे 10 प्रश्न, 10 पैकी तुम्हाला किती उत्तरं येतात ते तुम्ही तुमचं ठरवा. त्यावरून तुम्हाला समजेल की पोलीस भरतीची जी काही काठिण्य पातळी आहे ती काय असते. यामध्ये आपण मध्यम ते हार्ड असे प्रश्न घेतलेले आहेत. यानंतरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण ही जी लेवल आहे ही वाढवत जाणार आहोत. त्यातला पहिला प्रश्न आहे, भारतीय संविधानातील कोणता अनुच्छेद राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करून त्याची करण्याशी संबंधित आहे. म्हणजे कोणता अनुच्छेद, भारतीय राज्यघटनेतील कोणती कलम आहे की जी राष्ट्रपती राजवट लागू करू शकते. ते आहे अनुच्छेद 356. यामध्ये 3 प्रकारची आणीबाणी आहे, ते तुम्ही ते बघून घ्यायचं आहे. कोणती राष्ट्रीय आणीबाणी असेल, राज्य आणीबाणी असेल, आर्थिक आणीबाणी असेल. दुसरा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पहिले गृहमंत्री कोण. याचं उत्तर आहे यशवंतराव चव्हाण. याचबरोबर तुम्हाला ही सुद्धा माहिती पाहिजे की महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण. ओके. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, भारतीय संविधानात मूलभूत कर्तव्ये कोणत्या घटनादुरुस्तीने समाविष्ट करण्यात आलेली आहेत. तर त्याचं उत्तर आहे 42वी घटनादुरुस्ती 1976. भारताचा पहिला कायदा आयोग लॉ कमिशन कधी स्थापन झाला. तर तो 1834 महाराष्ट्रातील पोलीस आयुक्त प्रणाली सर्वप्रथम कोणत्या शहरात लागू झाली. तर त्याचं उत्तर आहे मुंबई. पुढचा प्रश्न आहे, भारतामध्ये आणीबाणी जाहीर करण्याचा अधिकार कोणाला आहे. तो आहे राष्ट्रपती यांना, केंद्र सरकारच्या सल्ल्याने. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्य स्थापन होताना पहिली राजधानी कोणती होती. तर ती होती नागपूर. संविधान सभेचे तात्पुरते अध्यक्ष कोण होते. तर डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे तात्पुरते अध्यक्ष होते. अशा प्रकारचे प्रश्न आहेत. या प्रश्नापैकी किती प्रश्न तुम्हाला माहिती होते आणि किती प्रश्नाचे उत्तर तुम्ही देऊ शकले असते. असे प्रश्न जर पोलीस भरतीमध्ये परीक्षेमध्ये आले असते तर अशा प्रकारचं तुम्ही कॅल्क्युलेशन करा आणि हार्ड लेवलचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.